छायाचित्रकार विजय होकर्णे निर्मित ईश्वर सरस्वती जनसेवेचा सहस्त्रचंद्र. श्रद्धा, परंपरा आणि संस्कारांचा दिव्य वारसा याच शक्तीच्या आशीर्वादातून सुरू होतो. ईश्वरराव भोसीकर या समाजसेवकाचा प्रेरणादायी प्रवास. इतिहासाच्या साक्षीने उभी असलेली नांदेड जिल्ह्यातील कंधारची ही भूमी, राष्ट्रकूट कालीन वैभव जपणारी, भुईकोट किल्ल्याच्या भक्कम भिंतीसारखी आजही अभिमानाने उभी असणारी, या पवित्र मातीत जनसेवेच्या वाटेवर आयुष्य समर्पित करणाऱ्या एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा अर्थात ॲडव्होकेट ईश्वरराव नारायणराव भोसीकर यांचा 27 ऑक्टोबर 1934 रोजी जन्म झाला. कंधारच्या साध्या आणि संस्कारी वातावरणात पानभोसी इथे आई पार्वतीबाई आणि वडील नारायणराव भोसीकर यांच्या कृपाछत्राखाली ते वाढू लागले. जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजाविषयीची आस्था या मूल्यांनी त्यांचं बालपण समृद्ध केलं. उच्च शिक्षण घेत BA आणि LLB पदवी संपादित करून अधिवक्ता म्हणून कंधार न्यायालयातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु त्यांचं आयुष्य केवळ वकिलीपुरतं मर्यादित राहिलं नाही. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या मनात सतत जागी होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, दूरदृष्टीचे नेते यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण, शरदचंद्र पवार आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सहवासात त्यांची राजकीय घडण झाली. याच काळात त्यांनी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण अशा दिग्गजांच्या उपस्थितीत कंधार इथे युवकांचा एक भव्य मेळावा घेतला. यशवंतराव चव्हाण यांचा तिथे भव्य सत्कारही केला. त्यांची स्वतःची राजकीय वाटचालही अशाच प्रेरणादायी मार्गदर्शनातून आकाराला आली. संघटन बांधणी, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं आणि समाजकार्याची ओढ यामुळे त्यांनी स्थानिक राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. केंद्र आणि राज्य पातळीवरील राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांचा त्यांना सहवास लाभला. त्यामध्ये देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी, तसंच सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी अशांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, बॅरिस्टर AR अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांचाही त्यात विशेष उल्लेख करावा लागेल. पुढच्या काळात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहवासातही त्यांनी समाजकार्याची आपली परंपरा पुढे सुरू ठेवली. ईश्वरराव भोसीकर यांनी राजकारणासोबतच शैक्षणिक, सामाजिक
आणि संस्थात्मक कार्यातही महत्त्वाची भूमिका बजावणारं नेतृत्व दिलं. कंधार लोहा परिसरात शैक्षणिक संस्था उभारून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षणाची दारं खुली केली. त्यांनी स्थापन केलेल्या पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, शेवडीचं महेश विद्यालय, तसंच लिंबोटीची आश्रमशाळा, आणि कंधारमधील प्रियदर्शनी कन्याशाळा या संस्थांमधून हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य आजही घडत आहे. या संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, संस्कार आणि प्रगतीचा दीप सतत प्रज्वलित होत राहिला आहे. म्हाडा संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळावर अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आणि एका नव्या विकास कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक क्षण शरदचंद्र पवार यांच्या हस्ते आणि पद्मसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. खादी ग्रामोद्योग मराठवाडा मंडळ आणि महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा वेस्टर्न झोनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केलं. स्वामी रामानंद तीर्थ यांची प्रेरणा घेऊन स्वदेशी आणि स्वावलंबनाचा संदेश खादीच्या प्रत्येक धाग्यातून समाजात पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. खादी आणि ग्रामीण उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेला सर्वश्रेष्ठ स्फूर्ती क्लस्टर खादी राष्ट्रीय पुरस्कार भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला आहे. ग्रामीण विकास, खादी उद्योग आणि स्थानिक रोजगार निर्मिती यासाठी केलेल्या समर्पित कार्याची राष्ट्रीय पातळीवरची ही दखल होती. हा सन्मान म्हणजे ईश्वरराव भोसीकर यांच्या कार्याचा अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गौरव ठरला. मन्नी भोसीकर साहेब मागच्या मी 3.5 वर्षापासून सरांसोबत कनेक्टेड आहे आणि त्यांचं जे काम आहे म्हणजे ही यांची जी संस्था आहे ते आपल्या भारतातल्या ज्या 3 सर्वोत्कृष्ट संस्था तर त्यांच्यापैकी एक आहे आणि त्यांच्या कार्यामुळे म्हणजे भारतातले जे नॅशनल फ्लॅग जो BIS स्टँडर्डचा जो बनतो त्या फक्त 3 संस्थांना पूर्ण भारतामध्ये त्याचं BIS स्टँडर्ड मिळालं. त्यातली आपली ही मराठवाडा खादी ग्रामोद्योग जी संस्था आहे तर त्यात आजही त्यांच्याकडे 700 खादीचे आर्टिझन्स म्हणजे आज 700 गुणी जर तुम्ही 4 लोक जर केले एका फॅमिलीमध्ये साधारण 3000 लोकांचं पोट भरणारी ही संस्था आहे. या सगळ्या म्हणजे भारताच्याच म्हणेल मी पण त्यासोबतच महाराष्ट्रातल्या ज्या खादी संस्था आहेत तर त्यांना एक मार्गदर्शक असं एक म्हणतो ना की मार्गदर्शक अशी एक संस्था आणि त्याचं नेतृत्व करणारे माननीय भोसीकर साहेब तर यांना सहस्रचंद्र दर्शन सोहळा निमित्त खादी व ग्रामोद्योग आयोग भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ MSME मंत्रालयाच्या मार्फत मी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात खादी ग्रामोद्योगाचे प्रकल्प सुरू असून त्यामध्ये राष्ट्रध्वजाच्या निर्मितीसह खादीचं कापड, दस्ती, धोतर, टोपी, सतरंजा, टॉवेल, चादरी अशा अनेक स्वदेशी वस्तूंची निर्मिती होत असून महिला आणि पुरुष कामगारांना इथे रोजगार मिळत आहे. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची ही शाखा आहे कंधार. पूर्वी हैदराबाद खादी समिती होती, त्याच्यानंतर मराठवाडा खादी समिती झाली. त्याच्या अंतर्गत आम्ही हे कंधारची शाखा चालवतो. ही सर्व प्रेरणा स्वामी रामानंद तीर्थ यांनी सुरुवात केलेली आहे. खादीचं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकांना संघटित करणं,
स्वावलंबन कपड्यामध्ये स्वावलंबी व्हायचं ह्यासाठी पण त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये चरखा पद्धत चालू केली. आणि गांधीजीसुद्धा म्हणायचे चरखा हे वस्त्र नसून शस्त्र आहे, ज्याच्यापासून शस्त्र निर्माण झाले चरख्यापासून. स्वावलंबनाची कल्पना निर्माण झाली आणि त्या दृष्टिकोनातून आज कंधारला आमच्या इथं युनिट जे चालू आहे इथली सर्वात महत्त्वाची म्हणजे हे सतरंजी फार प्रसिद्ध आहे. एकदा आमच्या इथून सतरंजी नेलेला माणूस म्हणतो 25 वर्षापर्यंत सतरंजी चालते आजही. आणि त्याच्या जेवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्याचा पुरवठा करणं होत नाही. लुंगी आहे, टावेल आहे, शर्टिंग आहे, ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू होतं आहे. इथं रंगही आहे, इथं कतई आहे, विनई आहे, सर्व गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे. सध्या दिवस जरा सुगीचे असल्यामुळे थोडीशी संख्या कमी वाटते, पण जवळपास 70 ते 100पर्यंत त्या ठिकाणी लोक महिला काम करतात त्या ठिकाणी आमच्या इथे. आणि हे काम करण्यामध्ये मला स्वतःला आनंद होतो की एक कारागिरांना मदत करण्यासाठी हे सहज जीवन आपलं जरा सत्कार्यासाठी गेलं तर काही वाईट नाही, म्हणून ही आम्ही सेवा त्या दृष्टिकोनातून करतो. आमचे सर्व यांना आम्ही कार्यकर्ते म्हणतो. इथं करेवाड आहेत, आमचे किडे आहेत, इथं आमच्या भगिनी वंदना आहे. आणि हे सर्व ज्या भगिनी आता तुम्ही पाहिलं ते सर्व काम करतात मोठ्या प्रमाणामध्ये. महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्य करताना त्यांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून कार्य केलं आहे. म्हणूनच ते अजात शत्रू म्हणूनही ओळखले जातात. कंधार तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी 1966 ते 1972 या कालावधीत विधान परिषदेत काम केलं. आपण आज महाराष्ट्र विधान भवनामध्ये आलो आणि या विधान भवनामध्ये कंधारच्या जनतेने मला पाठवलं. विशेष म्हणजे मी 1966 ते 1972 हा विधान परिषदेचा कार्यकाल माझा राहिला आणि त्यानंतर 80 ते 85चा विधानसभेमध्ये आलो. दोन्ही वेळेला जनतेचे जे महत्त्वाचे प्रश्न होते ते अत्यंत प्रामाणिकपणाने मी सोडवण्याचा प्रयत्न केला, म्हणून मला असं वाटतं की मी धन्य झालो. त्यानंतर त्यांना कंधारच्या मतदारांनी त्यांच्यावरील प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक म्हणून 1980ला कंधार विधानसभा मतदारसंघातून प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत निवडून दिलं. ईश्वरराव भोसीकर हे आमच्याबरोबर आमदार होते. आमच्याबरोबर म्हणण्यापेक्षा मी त्यांच्याबरोबर आमदार होतो. ते वयाने मोठे आहेत. 1980 पासून मी त्यांच्या अतिशय जवळून त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांच्या कामाची मला नेहमीच कौतुक वाटलेलं आहे. शांत स्वभाव, त्यांनी जे काम केलं ते शांतपणानं अतिशय शिस्तबद्ध अशा प्रकारे त्यांनी त्या विभागात काम केलं. त्या 80च्या पूर्वीची परिस्थिती ही शेतकरी कामकरी पक्षाचाच तो भाग होता, पण 80ला ते पहिल्यांदा आमदार झाले, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आले. त्याच्याही अगोदर ते काम करत होते, पण 80पासून खऱ्या अर्थानं मी त्यांना ओळखायला लागलो. पण एक कट्टर अशा प्रकारची भूमिका घेऊन लढणारे, मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा प्रकारचं त्यांचं काम कालपर्यंत होतं आणि ह्याच्या पुढे ते करत राहतील. शंकररावांच्या तालमीत काम केलेले, पण रामानंद तीर्थ यांच्या सहवासात वाढलेले आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी सहयोगी दिलेला होता. पण ह्या सगळ्यांचा विसर पडून त्यांनी आपल्या सामाजिक समतेचा भाग त्यांनी पुढे नेला आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना पुढं नेत ते आता इथपर्यंत पोचले. त्यांच्याकडे तसं जर बघितलं तर ते 90 वर्ष त्यांना उलटलेले आहेत असं वाटतही नाही.
मी आता 85 वर्षाचा झालो आहे, मी थकल्यासारखा वाटतोय त्यांच्या पुढे, पण ते अजून तगडेच आहेत. अशा आमच्या एका सहकार्याचा हा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आहे. त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो. लिंबोटी धरण हा त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्वाचा टप्पा. या स्वप्नामागे होती एका दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची जिद्द. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या धरणाच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. कंधार तालुक्यातील मतदारांचा जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, तत्कालीन पाटबंधारे मंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या आणि पाटबंधारे खात्यातील तज्ज्ञ अभियंत्यांच्या माध्यमातून लिंबोटी धरणाची जागा निवडून मान्यता मिळवून शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांनी भूमिपूजन करून घेतलं आणि हा प्रकल्प मार्गी लावला. कंधार विधानसभा मतदारसंघाच्या जनतेने मला 1986 साली निवडून दिलं. त्या काळामध्ये कंधार आणि लोहा भागामध्ये सिंचनाची व्यवस्था नव्हती, पिण्याच्या पाण्याची सोय, डोंगराळ भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. ह्या सर्व व्यवस्था करायची म्हणजे माझ्या मनामध्ये चिंता एक निर्माण झाली आणि वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे तालुक्यासाठी. आणि त्या दृष्टिकोनातून एक ही उर्दू मनार प्रकल्पाची योजना एका इंजिनिअरच्या मार्फत सर्वे करून माझ्या लक्षात आलं की ते धरण होऊ शकते. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे होणं आवश्यक होतं. म्हणून त्या काळामध्ये शंकररावजी चव्हाण साहेब आहेत, वसंतदादा आहेत आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मला मदत केली त्या काळामध्ये. आणि धरणाला 1983 त्यांनी मान्यता दिली. इतका मोठा आनंद माझ्या मनाला आहे की ह्या धरणामुळं आज सिंचनाची व्यवस्था कंधार आणि लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना आज लाभ होतो आहे. या व्यतिरिक्तसुद्धा सर्व ह्या डोंगराळ भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. हे सर्व पाहिल्याच्यानंतर मी समाधानी झालो. मला आमदार झाल्याचं धन्य वाटलं. कालांतराने निर्माण झालेल्या लोहा तालुक्यातील या ऊर्ध्व मानार लिंबोटी धरणाचं जलपूजन तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालं आणि या भागातल्या लोकांना धरणाच्या पाण्याचा लाभ मिळणं सुरू झालं. सर्वपक्षीय नेत्यांशी सुसंवाद राखत समाजाच्या हितासाठी त्यांनी नेहमीच काम केलं. नांदेड जिल्ह्यातील सहकारी, विविध पदाधिकारी यांच्यासोबत कार्य करताना समाजकार्याची वाट त्यांनी अधिक विस्तृत केली. भूविकास बँकेच्या माध्यमातून, जागतिक बँकेच्या मदतीनं त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवून विकासाची गंगा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परमपूज्य हंपय्या स्वामी यांच्या उपस्थितीत हिमवत केदार पीठाचे जगद्गुरू वैराग्य सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांचा शिवाचार्य म्हणून शिराढोण इथे पट्टाभिषेक सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर 2026 मध्ये संपन्न झालेल्या विश्वशांती यज्ञ आणि रजत महोत्सवी पट्टाभिषेक सोहळ्यापर्यंत झालेल्या धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळ्यात भोसीकर यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. विशेष रूपाने सांगायचं म्हणले तर ईश्वरराव नारायणराव भोसीकर माजी आमदार यांच्या ईश्वर सरस्वती सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याने आमच्या पट्टाभिषेक 1972ला झालेला आहे. 1972चे असो किंवा 78चे कार्यक्रम असो, 2000चे कार्यक्रम असो, 2009चे शिरढोणचे कार्यक्रम असो, 1991चे विश्वशांती महायज्ञामध्ये असो किंवा त्याचप्रमाणे 2016च्या षष्ठाब्दीचे कार्यक्रम असो, या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांनी विशेष रूपाने तन मन धनाने सहयोग करून प्रामुख्यानं
वाढत आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक मनाला संतोष वाटून 50 वर्ष झाल्यानंतर हा एक लक्षात येऊन त्याने गेले गुरुपौर्णिमेला एक पदवी प्रदान पत्र त्यांना आम्ही दिलेलं आहोत. एक केदारपीठातर्फे राजकीय आणि धार्मिक क्षेत्रे एक पदवी दिलेली आहे. वीरशैव चिंतामणी एक पदवी देऊन त्यांचे आम्ही सत्कार करण्यात आलेला हा एक प्रकारची नोंदाची विषय आहे. देव दुर्लभ असा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. श्री 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 जगद्गुरू केदारपीठ व हिमालयातील केदारनाथाची प्रत्यक्ष प्रतिकृतीचं दर्शन ह्या ठिकाणी आपणा सर्वांना होत आहे. विश्वशांती महायज्ञाचा लाभ घेऊन भक्तगण जीवन कृतार्थ करून घेत आहेत. हे महापुण्य लोकांना घडत आहे. कारण वीरशैव समाज ज्याच्या संदर्भात हा जगात व भारतात युगायुगापासून वीरशैव लिंगायत धर्माची पंचपीठाधीश्वर माध्यमातून स्थापना झालेली आहे. शीख जैन बौद्ध धर्मांना भारत सरकारने अल्पसंख्याकाचा दर्जा देऊन सवलती निर्माण केल्या, पण अनेक वेळा मागणी करूनही वीरशैव धर्म त्यापासून वंचित राहिलेला आहे. म्हणून माझी सर्व शिवाचार्य आणि सर्व या ठिकाणी अखिल भारतीय अध्यक्षांनी यांना विनंती आहे की त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. या सर्व कार्यामागे उभ्या असलेल्या त्यांच्या जीवनसाथी सौभाग्यवती सरस्वतीबाई भोसीकर यांची त्यांना मोलाची साथ लाभली आहे. प्रत्येक यशस्वी कार्यामागे एक शांत, समर्पित आणि मजबूत आधार असतोच. भोसीकर यांच्या समाजकार्याच्या प्रवासात हा भक्कम आधार बनल्या सरस्वतीबाई भोसीकर. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत घरातील सर्व व्यवस्था त्यांनी समर्थपणे हाताळली आहे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ईश्वरराव भोसीकर यांच्या कर्तृत्वाचं बॅक ऑफिस त्या अत्यंत दक्षतेनं आणि निष्ठेनं सांभाळत आहेत. म्हणूनच ईश्वर आणि सरस्वती या सहजीवनातून समर्पण, संस्कार आणि सेवा यांचा सुंदर वस्तुपाठ घातला गेलाय. काळ पुढे जात राहतो, पिढ्या बदलत राहतात, पण समाजासाठी केलेलं कार्य कधीच संपत नाही. ते कार्याच्या रूपानं लोकांच्या मनात कायम जिवंत राहतं. समाजकारण, शिक्षण, कृषी आणि वैद्यकीय सेवेतून अनेक दशकांची कार्यपरंपरा उभी करणारं नाव म्हणजे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर. एक व्यक्ती, एक विचार आणि समाजासाठी झटणारं एक अखंड आयुष्य. आज या कार्याचा विस्तार केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एका समर्पित कुटुंबाच्या सेवाभावातून पुढे सुरू आहे. आपल्या कुलदैवताच्या चरणी कृतज्ञतेनं नतमस्तक होत ईश्वरराव भोसीकर व्यक्त करतात त्यांच्या मनातील भावना. आज खंडोबारायाच्या दरबारामध्ये 92 वर्ष पूर्ण झालेली आहेत मला. आणि ह्या 92 वर्षाच्या काळामध्ये माझं कुलदैवत सर्वस्व जे काय आहे ते खंडोबा आहेत, मला म्हाळसाकांत आहेत. आणि त्यांच्याचमुळं आईवडिलांच्या पुण्याईमुळं मला माझा संबंध हा राजकीय प्रवास मला पूर्ण करता आला. 1980 सालीसुद्धा मला आठवतं आहे की पहिल्यांदा आम्ही कमानीचं काम इथं सुरुवात केलं. कमान माझ्या हाताने त्या काळात झाली कळलं. आणि हे विशेष सांगतो की जो राजकीय प्रवास माझ्या मुलाबाळांचा, माझ्या कुटुंबियांचा, जनहितासाठी मला जे काही कामं करता आली ते केवळ माझं कुलदैवत खंडोबाराय असल्यामुळं त्यांच्याच कृपा आशीर्वादानं माझं आयुष्य पूर्ण सुखी आणि संपन्न झालेलं आहे. मी त्या देवाला नतमस्तक होतो मी आणि सर्वांचे आभार मानतो मी. सेवा, संस्कार आणि समाजासाठीची निष्ठा हीच ईश्वरराव भोसीकर यांच्या आयुष्याची खरी कमाई. आज त्यांचे तीनही चिरंजीव राजेंद्र भोसीकर आणि संजय भोसीकर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवत आहेत
तर डॉक्टर निळकंठ भोसीकर वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून रुग्णसेवा आणि मानवतेचा ध्यास जपत आहेत. त्यांच्या विवाहित कन्या मंगलाताई पाटील आणि सुलोचना देशमुख या देखील आपल्या संसारात सुखी आणि समाधानी जीवन जगत कुटुंबाच्या संस्कारांची परंपरा पुढे नेत आहेत. नातवंड आणि पतवंडांच्या सहवासात फुललेला हा परिवार कुलदैवत खंडोबाच्या कृपाशीर्वादाने आजही सेवाभावाने समाजाशी जोडलेला आहे आणि त्या आयुष्याचा प्रेरणादायी वारसा आजही पुढे सुरू आहे. सहस्र चंद्रांच्या साक्षीनं ॲडव्होकेट ईश्वरराव नारायणराव भोसीकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचा गौरव होत आहे. हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाही, तर समाजासाठी समर्पित असलेल्या एका युग प्रवासाला मिळालेली कृतज्ञतेची ही पावती आहे. ॲडव्होकेट ईश्वरराव नारायणराव भोसीकर, जनसेवेचा तेजस्वी सहस्त्रचंद्र.